राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासप, महादेव जानकर यांचा हा पक्ष धनगर समाजाचे नेते म्हणूनही महादेव जानकर यांना ओळखलं जातं। त्यांनी धनगर समाजासाठी अगदी भरीव कामगिरी केली आणि यामुळे शरद पवारांनी महादेव जानकर यांना महायुतीपासून फोडून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने शरद पवारांचा हा प्लॅन फसला। खरं तर ते शरद पवारांच्या पाठिंब्याने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते, परंतु आता ते परभणीकडे सरकले आहे। समजा महादेव जानकर हे परभणी मतदारसंघातून निवडणूक लढले तर ते जिंकण्याची किती शक्यता आहे, परभणीत त्यांचं वजन किती आहे किंवा ताकद किती आहे, हे सगळं आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। मंडळी, कसं आहे, धनगर मत आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवारांनी महादेव जानकर या धनगर नेत्याच्या गळाला लावण्याचे प्रयत्न केले, पण महादेव जानकर यांनी ऐन वेळी महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला। शरद पवारांसोबत असताना ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते, पण आता ते परभणीतून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते। पण जानकरांना परभणीच का हवी, तर कसं आहे मंडळी, जानकर आता महायुतीत आहेत आणि महायुतीनं त्यांना परभणी हा मतदारसंघ दिला। त्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी बारामतीतून लढणार आहेत, त्यामुळे तिथून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत। म्हणजेच जानकरांना तो मतदारसंघ मोकळा नव्हता। माढा मतदारसंघातून महायुतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे जानकरांना माढा मतदारसंघ रिकामा नव्हता। आता राहिला परभणी मतदारसंघ, त्यामुळे परभणीतून जानकर निवडणूक लढवतील। चला आता जानकर यांची तिथं नेमकी ताकद किती आहे ते पाहूया। आता तसं बघायला गेलं तर जानकर यांच्या रासप या पक्षाचा फक्त एक आमदार पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तसंच त्यांचा अजून एकही खासदार सुद्धा नाही। पण जानकर यांचं धनगर समाजासाठी असणाऱ्या कामामुळे जानकर यांच्या मागे धनगर समाजाची मतं आहेत आणि ही वोट बँक मिळवायचा एक चांगला प्रयत्न भाजपनं जानकर यांना उमेदवारी देऊन केला। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत जानकर यांनी एकूण मतांच्या टक्केवारीनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती। 2014ला त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांना मिळणारी मतं नेहमीच गेम चेंजर ठरली होती। कदाचित त्यावेळी ते भाजपकडून जर लढले असते तर ते जिंकले सुद्धा असते आणि म्हणूनच यावेळी भाजपनं त्यांना परभणीतून उमेदवारी दिली। राज्यात त्यांनी ओबीसी बांधवांमध्ये चांगला पक्ष विस्तार केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका मांडून ओबीसी एल्गार मेळावे आयोजित केले आणि याचाच फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना होऊ शकतो। आता परभणीत त्यांचं समीकरण कसं आहे, परभणीतील गंगाखेड मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे हे एकमेव आमदार आहेत, त्यामुळे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे। शिवाय या लोकसभा मतदारसंघात 2 भाजपचे आमदार आहेत, त्यांचीही मतं जानकरांना मिळू शकतात। तसेच परभणी, जिंतूर, घनसावंगी इथं धनगर व वंजारा समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत, ती मतं सुद्धा जानकर यांना मिळू शकतात। म्हणूनच ठाकरे गटाचे धनंजय जाधव यांच्या विरोधात चांगली लढत महादेव जानकर देऊ शकतात। पण इथं वंचित फॅक्टर सुद्धा आहे बरं का, कारण मागच्या निवडणुकीत इथून वंचित आघाडीच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा सुद्धा जास्त मतं मिळाली होती। त्यामुळे आता येत्या लोकसभेला इथं जानकर काय चमत्कार करतात ते पाहणं जास्त महत्त्वाचं असेल। पण या साऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।